तर रामराम मंडळी, विषय असा होता का आज भागवत सप्त्यामधलं पहिलं कीर्तन होतं. म्हणून मंडपामध्ये जागा कमी नाही पडली पाहिजे यासाठी काही जण नांगर नुंगर लोटरवर जाऊन बस. आता तुम्ही सगळे हे सगळं मनावर घेऊ नका, कारण कीर्तनामध्ये येणं महत्वाचं. कारण 2 घंटे कीर्तनात बसणं सोपं नसतं. पण यामध्ये तर महाराजनं डाक पाय लांबवायचीच परमिशन. पाय लांबूनच चालतात. आता महाराज एवढा आग्रह करू राहिले ते तर माझ्या मनात आलं का लांबू का थोडेसे पाय. पण मग बातमध्ये आढळून आलं लांबूला जर आपल्याला पुढून डायलॉग सुटला तर घेणं नाही देणं नाही, लाज जाय धंदे होती. नाही म्हणजे सगळ्याचा नान करा पण चालू कीर्तन मध्ये महाराजचं नाही. आता यामध्ये गणेश दादा म्हणत होते का लाईव्ह करणं बे. म्हटलं एवढीच गोष्ट आहे का, ते तर आपल्या बाय हात का खेळा हे घ्या. पण आता गरिबी मध्ये आटा गेला झाला होता. लाईव्ह यासाठी कमीत कमी 50 फॉलोअर पाहिजे होते, पण चेकआउट केलं तर निघले 2. त्याचा एक तर मिस होत. म्हटलं जाऊ द्या गणेश दादा, हे काही होणं शक्य नाही, पुढच्या बारील करू कधी तरी. पण त्यातच कीर्तनामध्ये लय कमी पाहायला भेटते ते हे घ्या. अंबू दादा झोपले. हो ना रे, डिस्टर्ब करू राहिला. किती चांगलं स्वप्न पाहू राहिल. अरे का हो अंबू दादा, झाली काय झोप? तसं आता या सगळ्यामध्ये झोप तर मला येऊ राहील, कारण रातचे अख्खे 10:30 वाजून गेले होते. हा 8 मिनिटं आहे कमी, पण हा झोपेचाच टाइम झाला होता. चला आता या सगळ्यामध्ये कीर्तनही अटपलं. आता तुम्हाला तर सांगायचं राहून गेलं का अंबू दादा झोपले नव्हते, बरं जागीच होते. मालिक थोडा गलती से आग लग गई. बरं आता ते सगळं जाऊ द्या, यात म्हटलं थोडं चाय मारून घेऊ, कारण आता रातच्या 10:30 लोक जागी राहिलो. यात म्हटलं थोडा फुकाच्या गोष्टी झाल्याच पाहिजे, म्हणून एक सोडून 2 कप मार. आता या सगळ्यामध्ये आले म्हणता व्हीआयपी. गणेश दादाने अगदरच शोप आणून ठेवली होती, पण आता सगळ्यामध्ये रात्री भरपूर झाली होती रे. चला म्हटलं आता आठून लवकर कल्टी मारू. हा दादा तुम्ही बी जा, पण त्या अगोदर आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्या खालचं बटन दाबून तेवढा आपल्याला फॉलो करून टाका.